महाराष्ट्र राज्याचं सरकार गोमातेला राज्यमातेचा दर्जा देतं। तसेच गोवंशाचे संरक्षण करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च देखील राज्याचं सरकार करतं, परंतु गोवंशाचं संरक्षण देखील होत नाही, अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे। अहमदपूर तालुक्यातील वरवटी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये मोठ्या प्रमाणात येथील गोवंशावर लंपी या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे। या ठिकाणी शेतकऱ्याचे बैल देखील या आजारामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत। येथील शेतकऱ्यांनी शासकीय दवाखान्याशी संपर्क करून वारंवार कल्पना दिल्यानंतर देखील तेथील डॉक्टर या गावामध्ये आतापर्यंत भेट देण्यासाठी किंवा या जनावराला झालेल्या लंपी या आजाराचे त्यावर उपचार करण्यासाठी आतापर्यंत आलेले नाहीत। त्यामुळे या गावातील जे शेतकरी आहेत यांच्या आपण या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत आणि एकंदरीत हा काय प्रकार आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपण शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत। डॉक्टरची आज रिकामी नाही, तयार नाहीत। आम्हाला म्हणजे गाड्या आहे म्हणले, गाड्या 3 रोज केल्या, गाड्यानं काय झालं नाही। पुन्हा त्याच्यानंतर आम्हाला विश्वास नव्हता, दुसरे बोलले, खाजगी बोलले। आता ते खाजगी ते पैसे घेणारच आहेत। म्हणजे आता उपचार करून देखील बैल बी मेला आणि पैशाची नासाडी पण झाली। 20,000 रुपये गेले साहेब 2 बैलला। हे जाऊन बी एक गेला, अजून एक बैल धरलाच पूर्ण आहे। आता तुम्ही डोळ्यानं बघा, इलाज नाही आता त्याला। काल सरकारी डॉक्टर आले, त्याचं काम होतं नाही बघायचं काही बैलाला। माझ्या हात सुद्धा लावून तिने, कांबळे साहेब आलते, समजे साहेब आलते, काल हात लावून बाटा नाही त्याने, हात असं म्हणजे बैलला टोपलंभर औषध घेऊन बसलायत। हा सर, म्हणजे काय तुमच्या गाईला बैलाला सर फरक पडलाय का औषधात? काहीच फरक नाही सर। आणि आम्ही गव्हर्नमेंटचं नाही, सरकारी डॉक्टरने दिलेलं नाही, ते खाजगी डॉक्टर बोलून घेतलेलं आहे मेडिकल आपण। गव्हर्नमेंटचे काय नाही, गव्हर्नमेंटचे सर थांबवलं होतं सकाळी, त्याला थांबा म्हणलं, रस्त्यावर पाया पडल्या तरी ते हात करतोय पळून जातोय। पैसे असेल तर या म्हणतोय, नाहीतर मी असं येत नाही म्हणते। सकाळी थांबवलं होतं आम्ही, 4-5 जणांनी अडवलं होतं, तरी तो गाडीवर हेल्मेट घालून गेला, त्यानं तोंड सुद्धा दाखवलं नाही आम्हाला। बरं, आता काही शेतकरी बोलत होते की डॉक्टर ज्यावेळेस या गावात आल्यानंतर हेल्मेट न काढताच बैल तपासतायत। हेल्मेट न काढता बैल तपासायचं, रस्त्याने जायचं झालं तरी त्याने हेल्मेट लावून जातात सर। काय प्रकार आहे म्हणजे ओळख बुडवण्यासाठी सर, त्यांना चेहरा दाखवायचा नाही, म्हणजे कोण केले ट्रीटमेंट, काय करायला, म्हणजे पैशासाठी करायला का, सरकारी मध्ये करायला का खाजगी मध्ये करायला, दाखवायचं नाही त्याला सर। मग आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं सर? आमची अवस्था नाही, आम्ही सकाळी जर जेवलं, दिवसभर काम केलं तर संध्याकाळी आम्हाला भाकर भेटते सर। किती नुकसान झालं सर? माझं नुकसान आता सध्याच्याला 12 एकर रान पडून आहे सर, काहीच नाही, आऊत सुद्धा गेला नाही वावरामध्ये। तसं वाटेल तर मी तुम्हाला दाखवतो, तर माझ्या शेतामध्ये आऊत गेलेला नाही, काय नाही, म्हणजे बैल पडून आहे घरी। सकाळी थांबवलं तर थांबत नाहीत, मग आम्ही काय करायचं सर? आमच्या सरकारी डॉक्टर जर येत नसतील तर आम्हाला कोण येणार आहे गरीबावर? शेतकऱ्यासाठी कोण करणार आहे? शासनाने जर नाही सोडलं, हात सोडले तर आमचं कोण करणार आहे? सरकार तर लसीकरण करून घ्या म्हणते ना। सरकार लसीकरण करून घ्या म्हणते, त्यांनी माणूस पाठवली पाहिजे का नाही सर? आम्ही कुठे जाणार? आम्हाला कोणाची ओळख नाही, कोण आहे ते पण माहित नाही आम्हाला। ते आले होते कधी, काल आले, ते इतके दिवस झाले, 1 महिना झाला बैल पडून, तरी काल आलेत ते बी। तरी पण ते आमच्या गावातल्या माणसांनी काही जणांनी बोलून तिकडे अहमदपूरला गेल्यावर, नंतर बालाजी रेड्डी साहेबाजवळ गेल्यावर बोलल्यावर नंतर आलेत काल। इतके दिवस त्यांनी कधीच आले नाहीत। सरकारी दवाखान्याला कळून किती दिवस झाले तुम्हाला? सरकारी दवाखान्याला एक 8-10 दिवसापूर्वी कळवलं, आणि अगोदर माहिती होतं त्याला, त्याचे डॉक्टर होते, गाडी म्हणायचे डॉक्टर त्याचेच आहेत सरकारी दवाखान्याचे, ते 1 महिना झाला ट्रीटमेंट करतात गावामध्ये आमच्या, तरी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याने, अजून लसीकरण दिलं नाही बैलाला काही जणाला। तुमच्या बैलाला इलाज करायला जे डॉक्टर आले होते, त्यांच्या इलाजानंतर तुमच्या बैलाची तब्येत आणखी खराब झाली असं तुमचं म्हणणं आहे? हा, खराब झाले की ते आधी काल ते कांबळे साहेब आले, ते कांबळे साहेबांनी म्हणले गाडे साहेबाला ह्याला सलाईन लावला का, तर गाडे साहेब म्हणले सलाईन लावाय नाही, तर गाडे साहेबांना तर माझ्या बैलाला 2 सलाईनी चढील त्या, आणि ते अजून जास्त बिमार पडलंय। ते कांबळे साहेबांनी म्हणले ह्याला सलाईन कायला लावलास म्हणले, ते साहेब म्हणून आले ह्याला तीव आलत साहेब म्हणून आले, माझा तर बैल सगळ्या गाठीनं गजगज भरला होता त्याची पाठात, आणि हे गाडे साहेब म्हणून राहिले नाही साहेब ह्याला तीव आलत ना। गाडे साहेब आम्हाला म्हणले ह्याला लंपी झाल्या म्हणून मी इंजेक्शन सलाईन लावला म्हणले, आणि अजून कमी होईना झाले, म्हणजे 12,000 रुपये गेले तरी दवाखान्यात बैल कमी होईना झाला, अजून संडास कराले। सरकारी डॉक्टर आहेत ना, दवाखान्यातून पाठवले, 12,000 कशी लागली? 12,000 साहेब त्याने आले की एका भारीच आले की 800-900 रुपये घेऊन चालेत, हे गोळ्या इंजेक्शन द्यालेत लिहून, आम्ही आणाला तेच अजून कमी होईना झाले। गावामध्ये किती आतापर्यंत बैल मृत्युमुखी पडलेले? 1 कारोड आणि 1 बैल आज सकाळी 6 वाजता मृत्युमुखी पडला, 2 मेलेत, आणि 60 ते 70 जनावराला लंपीचा रोग आहे, पण एकही डॉक्टर आतापर्यंत आमच्या गावात आला नाही। बोलिले तर सरळ निघून चालाय, सरकारी आहे म्हणून माहिती बी नाही। लस द्या म्हणलं शेताकडे चला साहेब म्हणले की 100 पडतेत म्हणाला लसीला एका डॉक्टर, आणि गावात आणा 10 रुपयाला देतो म्हणाला,
50 रुपयाला गावात बी दिलं सरकार तर म्हणतं की जिथं बैल आहेत, बैलाची जिथं जागी जाऊन- आमच्या शेतात तर अजून आमच्या ढोराला लस दिलं नाही. वरी शेतात आमचा आखाडा आहे, हम्म. अजून आलं नाही. मग आता ते ज्यांचा बैल एक एक्सपायर झालेला आहे, हम्म. शेतकऱ्याची परिस्थिती अति दयनीय आहे असं शेतकऱ्याच्या वावरामध्ये 1 महिना झाला आऊत नाही. दोन्हीला 2 त्याचे पडून आहेत. सकाळी एक मेला, अजून एक तिथं आहे तसाच आहे. वावर पडून गेले त्याची पुरी. गावामध्ये कमी भरती 15 ते 20 जणाच्या वावरामध्ये आऊत नाही. एक प्रत्येकाचा एकाला कुणाच्या दोनाला आजार झाल्यापरी डॉक्टर एक बी नाही गेले. 5 रुपये शेकड्यानं सावकारी कर्ज काढून लोक बाहेरल्या डॉक्टरला 10,000 15,000 रुपये घातले. हे सरकारचं काही फायदा नाही. एकही डॉक्टरी नाही गेली. याला सरकार जबाबदार आहे का डॉक्टर? डॉक्टर जबाबदार, सरकार जबाबदार, समजे जबाबदार. ह्याला मी परशुराम आत्मराव सुरनर गावचा सुशील बेरोजगार अभियंता आहे. मी गेल्या 2 दिवसाकडे मी राहतोय अहमदपूरला कामामुळं. मी गावाकडे जाण्याने अपडाऊन करतोय. माझ्या बैलाला लंपीची शिकायत आली म्हणलं मी गावात आलो. तेव्हाच मला कळालं की बा बऱ्याच जणांच्या जनावराला शिकायत आले. मग मी विचारलं गावामध्ये लस आली नव्हती का? तर लोक म्हणले लस आली साहेब. 10-5 लोकांना दिलं, पैसे घेतलं तर निघून गेलं. मग मी बालाजी बरोडीकडे गेलो. आम्ही 2-4 जण. तिथं म्हणले भाऊ आमच्या गावामध्ये लस दिली नाही आणि लोकांचे जनावर दागवा आलेत, बिमार पडालेत. मग बालाजी बरोडीनं आपल्याकडं त्या क्षीरसागर साहेबाला फोन केला, वैद्यकीय अधिकारी. मग त्यांनी म्हणले मी बदली झाले, लातूरला गेलो सुरनर साहेब. मग दुसरा माणूस केसाळे आहे म्हणले आमचा, तिथं मग कांबळे आहेत म्हणले. मग त्यांचे कॉन्टॅक्ट दिले. त्यांना 2 दिवस फॉलोअप घेतल्यानंतर त्यांनी काल गावामध्ये आल्यानंतर पाहणी करून 10-5 जनावराला ट्रीटमेंट दिली. त्यांनी 10-5 जनावर ट्रीटमेंट दिल्यानंतर मी म्हणलं साहेब माझ्या गावात जी राहिलीत जनावरं त्यांना लसीकरण करून घ्या. ठीक आहे, मग लसीकरण करता. मग आज आले 2-5 जनावरला ट्रीटमेंट केले, बाकी लसी न देता गेले. मी म्हणलं साहेब फोन करतोय मी की साहेब शेतामध्ये ह्याचे जनावर आहेत, त्याचे जनावर आहेत, त्यांच्या लसी दिलेल्या नाहीत, बिमार पडलेत बघायला. नाही म्हणे आम्हाला तिथं काम आहे, आमच्याकडे दुसरे डॉक्टर आहेत, 15 गाव आहेत आमच्याकडे. मी म्हणलं 15 गाव आहेत साहेब, म्हणलं तुम्ही पैसे पण घ्यालो लोकांकडून. म्हणलं पैसे कसं काय घेतले तुम्ही? सरकारी डॉक्टर आहेत, फुकटमध्ये इलाज करायला पाहिजे. नाही म्हणून बाहेरून आम्ही गोळ्या औषध आणून दिला. मग तुम्ही दवाखान्यामध्ये असते काय? म्हणलं तुम्ही पैसे जर घेता तर. म्हणलं नाही म्हणून तेवढं काय नाही, एक बार माफ करा, झालं होऊन गेलं. पण आपण शेजार मला म्हणलं शेजारला राहायचं साहेब, मला शेजारला राहायचे पण जनावर दगावल्यानंतर काय करायचं? मला गावातल्या लोकांची अडचण बघा म्हणलं तुम्ही. शेजारना राहतो आपण, शेजारच्या शेतकऱ्यांचे जनावर मरून त्यांना जे नुकसान होत आहे त्याचं डॉक्टरला काय नाही का? त्यांचं त्याला डॉक्टरला काहीच देणे घेणे. उलट बिमार बैल पडला म्हणलं ना त्यांचे 1000 2000 4000 घट आहेत. काहीतरी गोळ्या आणायचे, काहीतरी औषधांचे नाही, चिठ्ठी घ्या, ह्या पद्धतीने करायचं. आणि आतापर्यंत लोकांना माहित होतं की सरकारी दवाखान्यातले डॉक्टर खेड्यामध्ये गावात येतात, गावातून लस देतात. हे आता पण कोणालाच माहित नाही. लस दिल्यानंतर पैसे लागतात. लसीला पैसे घेतले त्यांनी. आता लंपीची लस दिली आहे 50 रुपये 10 रुपये असे लसीला पैसे घेतले. म्हण 50 रुपये 50 रुपये शेतकरी म्हणतात आम्ही लसीला दिलेत लंपीच्या. अशी उदासीनता आहे साहेब. पण आता बालाजी रेड्डीशी संपर्क करण्यापूर्वी तुम्ही वैयक्तिक डॉक्टरांना किती वेळेस फोन केला होता? मी साहेब 2 दिवस फॉलोअप घेतले. माझ्याकडे माझी कॉल हिस्ट्री काढली ना की ह्यांच्या जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत सगळ्याला कॉल केलेले. माझे 8 टाइम 8-10 कॉल केलेले निघतील 2 दिवसामध्ये. तर एकंदरीत या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत. पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जो काय प्रकार या गावात घडलेला आहे या प्रकाराला गांभीर्याने घेतलं पाहिजेत. आणि शेतकऱ्याचं जे या आजारामुळे नुकसान होत आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि सध्या जे खरीप हंगामाचं सीझन आहे, जे बैल आहेत हे शेतीच्या कामाला येत असतात आणि त्यामध्ये जर शेतकऱ्याचं ते नुकसान झालं तर चारी बाजूने शेतकरी हा गायमुठीला येत आहे. आणि यामध्ये जे डॉक्टर आहेत, ज्या पद्धतीने डॉक्टरांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्यांची नक्कीच चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजेत. आणि या गावाचं 100% लसीकरण करणं गरजेचं आहे, कारण बरेचसे जनावरे आता शेवटच्या स्टेजला आहेत. पाहूयात यावर आता शासन काय निर्णय घेतं आणि या गावामध्ये लसीकरण होतं का. पाहत राहा न्यूज लोकशाही भारत. मी संतोष रेड्डी, अहमदपूर, जिल्हा लातूर.